हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. बघू शकता, मस्त 2 बोटांनी सुद्धा आपण लाडू फोडू शकतो. इतके खुसखुशीत आणि मस्त हाताने सुद्धा चुरू शकतो. बघू शकता असे लाडू आपल्याला, आणि चिकट न होणारे, मस्त चवीला अप्रतिम. तर कसं करायचे ते बघूया चला. तर लाडू अगदी पाक कडक न होता आणि गोळी न करता अगदी झटपट मस्त अशी छान लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. मी आधी तीळ घेतली होती, स्वच्छ अशी दुकानातलीच होती असल्यामुळे मी ना स्वच्छ अशी वाळत घालून दिली, पाकडून घेतली, निवडून घेतली. आणि त्याच्यानंतर शेंगदाणे सुद्धा छान असे गॅसवरती खुसखुशीत भाजून घेतले. अशा पद्धतीने ते सुद्धा साईडला ठेवून घेते. आता आपल्याला तीळ भाजून घ्यायची. तीळ मी कमीत कमी 8 ते 1 मिनटं भाजणार आहे. तर तीळ भाजायचं, अगदी कमी गॅसवरती भाजायचं आणि कंटिन्यू परतावायचं आहे. आणि जर जास्तच जर ही तीळ जर भाजली ना तर कडवट लागतात, तर हे एक लक्षात ठेवायचं. आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे उलटणी. अशा पद्धतीने अजिबात आपल्याला जास्त लाल पण होऊ द्यायचं नाही आणि आपल्याला जास्त कच्ची पण ठेवायची नाही आहे. छान मस्त आता कलरसुद्धा चेंज झालेला आहे, ब्राऊन. तर आपण आता तीळ थंड करून घेणार आहोत. एकी साईडला ना छान असा मी गूळ घेतलेला आहे. तर गूळ असा माझा थोडा असा फुटलेलाच गूळ होता, ढेलीसारखा गूळ नव्हता. तर अशा पद्धतीने मी त्याला फोडून घेतलेला आहे. तर छान आता मोठी पॅन घेतला, त्याच्यात अर्धा किलो तीळ होती आणि थोडे शेंगदाणे होते. तर त्याच्यासाठी मी ना अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, छान असा फोडून घेतला. थोडंसं अर्धाच कप पाणी टाकलं वितळण्यापुरतं. तर बघू शकता अगदी 5 मिनटात हा पाक तयार होतो. पाक पण म्हणता येईल आणि आपल्याला पाक करायचाच नाही आहे. तर अशा पद्धतीने आता आपण वितळून घेऊया. झटपट वितळला जातो. बघू शकता आता 1 मिनटात त्याला उकळी आल्यावर आहे ना लगेच पाक तयार होतो. गूळ हा माझा साधाच होता, चिक्कीचा वगैरे असा काही नव्हता. तर बघू शकता. तर मला आता याच्यात थोडी घाण दिसते. आता मी तूप टाकून घेतले. तर तूप टाकून घेतलं. आता आपला पाक तयार झालेला आहे. तर 1 मिनटासाठी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळं. आणि पाकाची गोळी वगैरे मी इथं अजिबात बनवणार नाही आणि पाकसुद्धा कडक बनवणार नाही आहे. तर बघू शकता आता मला आहे ना जी घाण दिसत होती ती ती मला काढून टाकायची. तर मी चहाची चाळणी घेतली, त्याच्या साहाय्याने छान असं चाळून घेते. अशा पद्धतीने तुमचा गूळ जर स्वच्छ असेल तर तुम्ही डायरेक्टही करू शकतात, पण मला थोडंसं त्याच्यात वाटलं म्हणून मी ना गाळून घेतला. एवढं काही नव्हतं तरी पण मी गाळून घेतलं. अशा पद्धतीने आपण आहे ना जो पाक तयार केला होता तो याच्यात मिक्स करून घेतलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ना आता जो शेंगदाणे होते, शेंगदाणेसुद्धा आपण मिक्सरला अगदी जाडसर दळून टाकून घेतले. अशा पद्धतीने ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत. तर अगदी झटपट होतात. आणि मी बिलकुल पाक केलेला नाही आहे, फक्त 1 मिनिट छान असं उकळू दिलं तूप टाकल्यानंतर. आणि गुळाचं प्रमाण आहे अर्धा किलो तिळसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, हे एक लक्षात ठेवायचं. आता त्याच्यात मी ना जायफळ किसून टाकून घेते. आणि 2 वेलच्या होत्या त्यासुद्धा छान कुटून टाकून घेतल्या. याचा फ्लेवर मस्त छान येतो तिळाच्या लाडूंमध्ये, तर नक्की टाका. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण आहे ना मी 10 ते 15 मिनटासाठी ना थंड होऊ देणार आहे, कारण आपण आहे ना त्याचा पाक केलेला नव्हता, तर म्हणून थंड होऊ द्यायचं. आणि घट्ट झालेलं असं घट्ट होतं, आपोआप घट्ट होतं. आणि छान असे पटापट न हाताला चटके बसता न काही करता आपण पटापट लाडू वाळवू शकतो. तुपाचे हात लावून घ्यायचा, चकाकी येते लाडूंना. तर ही एक टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. लाडूला छान अशी चकाकी येते, बघू शकता तूप लावल्यामुळे. मस्त असे मी आता पटकन असे लाडू तयार करून घेते. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला.